मूर्तिपूजेकडे कसे बरं पाहायचे? फार सुंदर गोष्टी विनोबांनी सांगितल्या आहेत. एका लहानशा वस्तूत सर्व विश्व अनुभवायला शिकणं म्हणजे मूर्तिपूजा. किती सुंदर व्याख्या आहे बघा. की संपूर्ण विश्व तुम्हाला प्रतिकात्मकतेने जर पाहायचं असेल तर ते मूर्ती आहे असं समजा. ईश्वरी गुण प्रत्येकात प्रगट झालाय. काव्यातील उपमा दृष्टांतांना जो आधार तोच मूर्तिपूजेसही आधार. नीट समजून घेऊ की हे काव्य आहे, काव्यामध्ये उपमा आणि दृष्टांत आहेत. त्यामुळे काव्य समजून घेण्यासाठी ती उपमा आणि दृष्टांत आहे. तर मूर्तिपूजा ही स्वतःला समजून घेण्याचं, स्वतःमधलं ईशतत्व शोधण्याचं एक माध्यम असू शकतं. पण तोही एक प्रवास आहे, तो मुक्काम नाही असं आपल्याला सांगतायत विनोबा. पवनारमध्ये जेव्हा काम चालू होतं आश्रमाचं, तर त्यावेळेला ही एक प्राचीन मूर्ती त्यांना तिथे मिळते आणि त्यामध्ये हे एक शिल्प त्यांना पाहायला मिळतं की राम आणि भरत यांची 14 वर्षाच्या वनवासानंतर झालेली भेट आहे याच्यामध्ये. आणि मग ते काय करतात तर विनोबा आपल्याला सांगतात, लोक मला विचारू लागले तुम्ही मूर्ती स्थापनेला मानता? कारण पवनारमध्ये आजही आपण गेलो तरी तिथे आपल्याला हे शिल्प दिसतं, त्याची व्यवस्थित प्रतिष्ठापना केलेली आहे. विनोबा सांगतात, मी म्हणालो योजनापूर्वक नवीन मूर्ती बनवून तिची स्थापना करण्याची माझी वृत्ती नाही, पण जमिनीमधून माझ्या हातात आलेल्या मूर्तीला दगड मानण्या इतपत मी दगड नाही. म्हणजे ही जी क्लॅरिटी आपल्याला प्रत्येक ठिकाणी विनोबा देतात की मूर्तिपूजा काय आहे, कशी आहे, तिच्या मर्यादा काय आहेत, हे आपण जाणून घेणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून ते म्हणतात माणसानं स्वयंविकास का करायचा? तर देवाची मुरली व्हायचं तर अहंकार काढून स्वतःला पोकळ बनवा. अहंकार काढण्यासाठी. देवाची वहाण व्हायचं तर स्वतःला कमावून घ्या. तपश्चर्येच्या सहाणेवर मी स्वतःला धार लावून घेतली पाहिजे. आणि जेव्हा मी ईश्वराच्या म्हणजे एका विधायक, ज्यामध्ये व्यक्ती आणि समष्टी या दोघांचं कल्याण आहे, अशा ध्येयासाठी मी जर काम करत असेन तर मी एक माध्यम आहे, मी एक साधन आहे. पण कसं? ईश्वराच्या हातात माझ्या जीवनाची तलवार झळाळली पाहिजे. माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे, जगी निस्संग निर्वैर मिळे जो मज तत्पर. म्हणजे हे जर आपण केलं तर ईशतत्व वेगळं नाही. बघा आपली परंपरा आपल्याला काय म्हणते, भक्त आणि देव ह्याच्यामध्येही अद्वैत आहे. भक्त स्वतःच्या आत्मविकासाच्या यात्रेवरती जितका पुढे जाईल तितका तो देवत्वाच्या जवळ जाईल आणि एक दिवस देवत्वामध्ये एकरूप होईल. आणि मग भक्त आणि देव असाही भेद राहणार नाही. इतकी ही अद्वैताची कल्पना व्यापक आहे. आणि म्हणूनच शंकराचार्य या श्लोकाला गीतेचं सर्वार्थ सार असं म्हणतात. म्हणजे माणसानं स्वविकास करताना देहासक्ती कमी करत जावं, कारण देह आणि त्याची आसक्ती हे तर प्रायमरी फळ आहे हो तुमचं आमचं. हे प्राथमिक फळ आहे, तेव्हा तिथून सुरुवात करू. मी देह आहे ही प्राथमिक भावना आहे. सामान्य स्वार्थाच्या क्रियेत गुंतलेलं जीवन पहिल्यांदा साक्षी रूपाने पाहायला शिका. त्याला विनोबा म्हणतात उपद्रष्टा आत्मा. मग विवेकाची जागृती होईल, पृथक्करण बुद्धी जागृत होईल, स्वच्छंदाकडून संयमाकडे जाल आणि आत्माच तुम्हाला अनुमोदन द्यावं लागेल. त्याला म्हटलंय अनुमंता आत्मा. या स्टेजेस आहेत बरं का. मग मनाचे मळ धुण्याचे प्रयत्न करा, थकल्यावर बळासाठी प्रार्थना करा. अशा वेळी आत्मा देतो स्वतःमध्ये दडलेली आजवर न उलगडलेली शक्ती. मग तो झाला भरता आत्मा. आणि मग तुम्हाला जे फळ मिळेल ते फळ सुद्धा समर्पण वृत्तीने देवाच्या समोर ठेवा. तो झाला भोगता आत्मा. या आत्मविकासाच्या जणू काही 4 पायऱ्या आहेत ज्या आपल्याला ते सांगतात. आणि मग म्हणतात की जसं
H2O म्हणजे पाण्याचं समीकरण आहे. तसं जर क्रांती व्हायची असेल तर 2 भाग चित्तशुद्धी, 1 भाग समाज परिवर्तन. म्हणजे स्वतःसाठी जे करायचं आणि समाजासाठी जे करायचं, पण स्वतःसाठी जास्त करायचं आहे, 2 भाग. कारण ते झाल्याशिवाय आपल्याला समाजापर्यंत जाताच येणार नाही. म्हणून म्हणून स्व आणि समाज ह्यांचं नातं कसं असावं, विनोबा आपल्याला सांगतात. यज्ञमय समाजाच्या म्हणजे फळामध्ये अडकलेल्या समाजाच्या अभावामुळे व्यक्ती आणि समाज यामध्ये भेद निर्माण झालेत. एका खोलीचे पडद्याने केलेले 2 भाग आहेत. अंतःशुद्धीचा कायदा पाळाल तर व्यक्तिहित आणि समाजहित यामध्ये विरोध उत्पन्नच होणार नाही. एकच क्रिया स्वार्थ आणि परमार्थ यांना अविरोधी कशी करावी हे गीता शिकवते. खोलीतली हवा आणि बाहेरची हवा यात विरोध नाही. खोली बंद कराल तर गुदमराल, मनुष्य स्वतःचा किती संकोच करतो हा, असं आपल्याला विनोबा सांगतात. म्हणजे मी कडून आम्हीकडे कसं जायचं. ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा सुरुवात आहे ती मी कडून आहे आणि या मीचं रूप जसं विकसित होत जातं तसं शेवटी मी राहतच नाही, तो आम्ही होऊन जातो. हीच भावना इथं विनोबा आपल्यासमोर व्यक्त करतायत. पण मी 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 करणारा तो इगो म्हणजे सामान्य भाषेतला इगो, अहंकार, तो मात्र बाजूला करा, नाहीतर भयंकर अडसर आहे. बहुभीतो जाणपणा आड नये नारायणा, असं संत वचन आहे. विनोबा लिहितात, पुण्यमय पण अहंकारी जीवन, दुसऱ्या बाजूला पापमय पण नम्र जीवन. कशाची निवड करायची. ते म्हणतात, पाप तेवढं पाप नाही जेवढा पुण्याचा अहंकार पापरूप आहे. म्हणून स्वावलंबी पुण्यवान होणं मला नको, परमेश्वरावलंबी पापी असणं मला प्रिय आहे. असं म्हणून ते पुढे म्हणतात, परमेश्वराची आठवण म्हणजे चुकीची दुरुस्ती, विकासाची संधी. परमेश्वर संकल्पनेकडे सुद्धा इतक्या पद्धतीने विनोबा पाहतायत ना. इथे आपल्याला दिसतं ना की युअर कॉन्शियन्स इज गॉड, तुमचा विवेक हाच जणू काही तुमचा देव आहे. आणि मग असं असेल तर समाधीसारखी अवस्था सुद्धा ही व्यक्तिरूप कशी असेल. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. समाधी साम्या वाचून साधणार नाही आणि बुद्धीचं वैभव प्रगट होणार नाही. म्हणजे समाधीचं सामाजिक रूप आहे आणि समाधी ही नेहमी सामाजिकच होऊ शकते. अर्थात त्यात व्यक्तिगत समाधी ही येतेच. व्यक्तित्वाचा आणि अहमचा लोप झाला म्हणजे तो समाजरूप सृष्टीरूप झाला. आता त्याचा नवा कार्यक्रम सुरू झाला. आता तो निरहंकारी बनून व्यापक कार्य करेल. जोवर अहंकार गेला नव्हता तोवर तो पाण्यातल्या खड्याप्रमाणे पाण्यापासून वेगळा राहत होता. पण आता मिठाच्या खड्याप्रमाणे पाण्यात विरघळून गेला. मुक्ती म्हणजे व्यापक कार्याचा आरंभ. हे जे सगळं इथं सांगतायत ना विनोबा, ते आधुनिक मानसशास्त्र आपल्याला सांगतं की हीच एक, ज्याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन असं म्हटलं आहे, त्याकडे जाणारी वाटचाल आहे की जिथे माणसं स्वतःच्या हिताबरोबरच परहिताची सांगड घालत घालत आपला प्रवास करतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. दिवस कठीण आले म्हणून घरात 5 मुलं असली तर त्यांना वाटून देताच की नाही. सार्वजनिक सेवा हे एक 6वं मूल माना आणि या मुलाच्या वाट्याला जे येईल ते द्या. समाज हे कुटुंबाचंच अंग माना. घर खर्चाची जशी अनेक खाती तसंच एक खातं. कठीण दिवस आले म्हणून बाप एकटा खात नाही. लोकांना न देता संचय करणं म्हणजे वध मिळवणं. बघा शब्द कसे, वध मिळवणं. आणि असा जो माणूस असतो त्याला अब्राहम मॅस्लो ह्या मानसशास्त्रज्ञांनी नाव दिलं होतं सेल्फ ॲक्च्युअलाइज्ड पर्सन, जो स्वतःच्या पलीकडे पाहतो. आणि स्वतःच्या पलीकडे पाहताना या माणसामध्ये नम्रता असते. विनोबा लिहितात, स्वराज्यासाठी जो आम्ही त्याग केला तो अत्यंत अल्प आहे. ते म्हणतात, समाजाची उपयुक्त सेवा करण्यासाठी वानप्रस्थ आहे. आणि मनुष्य प्राणी केवळ भोगी असून कसं चालेल हो. की समाज हा पाण्यासारखा, म्हणजे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पाण्यासारखं कव्हर करत जा त्या खळग्यांना, तरच तुमच्या नरजन्माचा महिमा टिकेल. तुम्ही जर एकटं खाल तर मराल.
स्वतःसाठी अन्न संचय करणं म्हणजे वध संपादन करणं, असं वेदवचन ते सांगतात. आपण यथेष्ट जेवणे उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आणि मग आपल्याला विचारतात विनोबा, हो माणूस मरायला लागला मगच त्याच्या मदतीला जाणार का? माणसाला मदत फक्त संकटकाळीच करायची नसते, माणसाला विकासासाठी सुद्धा मदत करायची असते. परहितामध्ये स्वहित पाहायचं असतं. रामचंद्र जटायूला सांगून राहिले, बा जटायू, तुझ्या पुण्यानेच तुला गती मिळाली आहे. जे परहिताविषयी नेहमी तत्पर असतात त्यांना या जगात दुर्लभ असं काहीच नाही. आपल्या चित्तात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसला पाहिजे, तरच आपण कसोटीला टिकू. आपण जिथे जाऊ तिथे आपलं वातावरण आपल्या भोवती निर्माण झालं पाहिजे. सूर्य जिथे जातो तिथे आपले किरण तो आपल्या सोबतच घेऊन जातो. हे परहितामध्ये स्वहित पाहता पाहता माणूस त्याच्या गरजांच्या मध्ये उन्नयन करतो, असं अब्राहम मॅस्लो आपल्याला सांगतात. त्यांचा हा लोकप्रिय अशा तऱ्हेचा डायग्रॅम आहे. खूप जणांनी तो सायकोलॉजीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये निश्चितपणे अभ्यासलेला असेल. हा जो त्रिकोण आहे त्याच्या पायाभूत आहेत त्या फिजिओलॉजिकल नीड्स, बायोलॉजिकल नीड्स, रोटी कपडा और मकान. त्याच्यानंतर गरजा माणसाच्या असतात त्या सुरक्षिततेच्या. त्याच्यानंतर असतात प्रेमाची गरज, बिलॉंगिंगनेस म्हणजे आपलेपणाची गरज. मग त्याच्यावरती सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःच्या मान्यतेची गरज, आणि त्यानंतर सुरू होते ती सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, स्वतःचा शोध घेण्याची गरज. आणि आपल्याला असं दिसतं की विनोबा आपल्याला सांगतायत की माणसाला हळूहळू या सेल्फ ॲक्च्युअलायझेशनकडे, या आत्मबोधाकडे कसं बरं जाता येईल. मास्लोची ही हायरार्की ही पाश्चात्य आहे, पण आपल्या पौरात्य भागामध्ये तर हा सेल्फ ॲक्च्युअलायझेशनचा भाग हा पायाभूतच सांगितलेला आहे, व्यक्ती विकासाचा भाग. मास्लोच्या नंतरच्या संशोधकांनी अजून 2 नीड्स त्याच्यामध्ये ॲड केल्या. त्यांना म्हटलंय एस्थेटिक नीड्स आणि नीड्स ऑफ ट्रान्सेंडन्स. एस्थेटिक याचा अर्थ सौंदर्यशास्त्रीय असं मर्यादित घ्यायचं नाही, गुणवत्ता वाढवणारी, दर्जा वाढवणारं. म्हणजे ज्या वेळेला हा माणूस सेल्फ ॲक्च्युअलाइज्ड आहे तेव्हा त्याचा फलत्याग झालेला आहे आपल्या भाषेत, विनोबांच्या भाषेत. आणि त्यामुळे तो फक्त त्या प्रोसेस सॅटिस्फॅक्शनमध्ये रममाण आहे. त्यामुळे त्याचा भर आता मी जे करत आहे, जे काही करत आहे, ती प्रक्रिया मी कशी जास्त दर्जेदार बनवेन, कशी जास्त गुणवान बनवेन, त्याला एस्थेटिक नीड्स म्हटले. आणि नीड्स ऑफ ट्रान्सेंडन्स म्हणजे मला जे कळलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवणं. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, असं आपल्याला ज्ञानेश्वर सांगतात की जो सेल्फ ॲक्च्युअलायझेशनच्या स्टेजवर आहे त्याने सुद्धा आपल्याला जे कळलंय ते दुसऱ्याला देणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच सामान्य माणसाप्रमाणे कर्मयोगी म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलाइज्ड पर्सन हा कर्म करत राहतो. मी म्हणजे कोणी विशेष असं तो मानत नाही. इतरांपेक्षा अनंतपट तो बाहेर राबतो. अमुक एक कर्म पारमार्थिक असा काही शिक्का मारायचा नसतो, कर्माची जाहिरात द्यायची नसते. उत्कृष्ट ब्रह्मचारी असशील तर तुझ्या कर्मात इतरांच्यापेक्षा शतपट उत्साह दिसू दे. कमी आहार मिळाला तरी तिप्पट काम होऊ दे. समाजाची सेवा तुझ्या हातून अधिक घडू दे. तुझं ब्रह्मचर्य कृतीत दिसू दे. चंदनाचा सुगंध बाहेर सुटू दे. हा जो चंदनाचा सुगंध हे गीता प्रवचनामध्ये त्यांनी लिहिलं आहे. तर मला ह्याच्यामध्ये एक आचार्यांचा संदर्भ सापडला की आचार्यांचं असं वचन आहे की चंदन जे आहे ते जर खूप काळ पाण्यामध्ये बुडून राहिलं तर त्याचा वासही येत नाही, कारण ते आता ओलं झालेलं आहे. तर नंतर त्याला जर आपण बाहेर काढलं आणि घासलं, सुकवलं तर पुन्हा त्याचा सुगंध बाहेर यायला लागतो. असा दृष्टांत शंकराचार्यांनी दिलेला आहे. तर तो मला आत्ता इथे आठवला की ज्या वेळेला माणूस हा कामनावश असतो तेव्हा ती चंदनाची काडी जी असते ती पाण्यात बुडलेली असते. आणि नंतर जेव्हा आत्मशोधाची प्रक्रिया चालू होते आणि स्वहित आणि परहित हे एका टप्प्यावरती एकत्रच होतात तेव्हा चंदनाचा सुगंध हा बाहेर पोचायला लागतो. कारण त्यावेळेला ती व्यक्ती एकटी नसतेच. हे छायाचित्र मला खूप आवडतं की इथे बघा
विनोबामध्ये उभे आहेत आणि ते सगळेजण कसे बसलेत बघा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सूर्य आहे, सूर्याचा एक मधला हिरण्यगर्भ आहे आणि त्याच्यातून बाहेर येणारे ते किरण आहे. आणि म्हणून विनोबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शिकवलं. आणखी एका गोष्टीचा मला नाद आहे, ती म्हणजे खूप शिकावं आणि शिकवावं. ज्याला जे येतं ते त्याने दुसऱ्याला शिकवावं आणि ज्याला जे शिकता येईल ते त्याने शिकावं. म्हणून उद्योग, भक्ती आणि शिक्षण या जीवनातल्या 3 प्रधान गोष्टी आहेत, असं विनोबा आपल्याला सांगतात. आणि असं जर तुम्ही करत गेलं, तर हळू तुमची बुद्धी कशी होईल? तर बुद्धी आणि प्रज्ञा ह्यातला फरक तुम्हाला कळेल. प्रज्ञा याचा अर्थ नॉन जजमेंटल, की ती कुठलंही लेबल नाही आहे, अशी जी बुद्धी आहे, तिला प्रज्ञा म्हणतात. विनोबा म्हणतात, बुद्धी माणसाच्या मनोविकाराप्रमाणे पालटणारी असते. ही रंगीत बुद्धी बिनचूक निर्णय देण्याचं कार्य करू शकत नाही. दयाबुद्धी, द्वेषबुद्धी, दया ही भावना त्या बुद्धीवर स्वार झाली, द्वेष ही भावना त्या बुद्धीवर स्वार झाली, प्रेज्युडायसेस तयार झाले, जजमेंट्स तयार झाले. शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा नेमका निर्णय देते, कारण तिला स्वतःचा रंग नसतो. ती थर्मामीटर सारखी असते. थर्मामीटरला स्वतःला ताप आलेला नसतो, म्हणूनच तो इतरांच्या तापाचं मापक होऊ शकतो. किती सुंदर दृष्टांत आपल्याला विनोबा देतात. आणि म्हणून कर्माचं अकर्म करणं हे आपलं ध्येय आहे. सूर्य म्हणतो, प्रकाश हा माझा सहज धर्म आहे. माझ्याजवळ प्रकाश नसेल तर काय असेल? मी प्रकाश देतो असं मला माहीतही नाही. मी असणं म्हणजेच प्रकाश. प्रकाश देण्याच्या क्रियेचे कष्ट मला नाहीत. मी काही करत आहे असं मला वाटत नाही. तू उपवास करशील तर तुझा चेहरा उपवास केल्यासारखा दिसता कामा नये. गालाला उटणं लावल्याप्रमाणे चेहरा प्रफुल्लित आणि आनंदी दिसू दे. उपवासाचे कष्ट पडत आहेत असं नाही दिसता कामा, असं ख्रिस्त वचनही आपल्याला विनोबा सांगतात. आणि वृत्ती भक्तिमय झाली की कष्टांचा विसर पडतो. पुन्हा तेच विचार, भावना आणि वर्तन यांची एकात्मता. आणि असे जे रोल मॉडेल्स असतात, जे सेल्फ ॲक्च्युअलाइज्ड पीपल असतात, की ज्यांनी स्वचं मोठ्या प्रमाणात विसर्जन केलेलं आहे, ते रोल मॉडेल्स असतात. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात, पावसाला पाणी समुद्रातून मिळतं, पण ही गोष्ट आमच्या लक्षात येत नाही आणि आम्ही पावसाचाच उपकार मानतो. तसंच आहे, परमेश्वराचं प्रतिनिधित्व करणारे सत्पुरुष येतात आणि त्यांचा आम्हाला प्रत्यक्ष आधार मिळतो. म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्मविकासाच्या मध्ये सुद्धा आपण एक सामाजिक दृष्टीने रोल मॉडेल आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तसंच ते जे एस्थेटिक नीड्स आहेत ना, दर्जा, गुणवत्ता, त्याच्यावरती विनोबा किती छान लिहितात बघा. सुंदरता किंवा नेटकेपणा हा गुण कामात आल्याने दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम खुलतं. आणि हा गुण नसलेलं काम म्हणजे नुसतं दूध असं नाही. सुंदरता हा गुण नसलेलं हे कामच नव्हे. त्याची तुलना दुधामध्ये स्वभावतःच असलेली साखर, ज्यातून काढून घेण्यात आली आहे असल्या बेचव दुधाशी करायची. म्हणजे सुंदरता हे कामाचं गंध नसून ते कामाचं कपाळ आहे. ज्या कामात नेटकेपणा नाही ते काम फुटक्या कपाळाचं आहे. सुंदरता ही कामाची केवळ शोभा नसून तो कामाचा गाभा आहे. मला वाटतं जी एस्थेटिक नीड्स जे म्हटलेत मास्लोच्या त्या संशोधनात, त्याच्यावरती या लख्ख अशा प्रकारचा प्रकाश झोत आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. विनोबा कमालीचे स्पष्ट वक्ते आहेत. ते आपल्याला सांगतात, ख्रिस्त, सॉक्रेटिस, तुकाराम ही माणसं समाजाला आज प्रिय आहेत, पण त्यांच्या काळात समाजाला ती काट्यासारखी सलत होती. आज देखील प्रिय असण्याचं कारण समाज तितका पुढे गेलेला आहे हे नसून ही माणसं आज जिवंत नाहीत हे आहे. म्हणजे इथे विनोबांना वास्तवाचं किती यथार्थ ज्ञान आहे हे आपल्याला कळतं, की अरे जी सेल्फ ॲक्च्युअलाइज माणसं आहेत होती ना, ती लोकप्रिय असतीलच असं नाही. हा ह्याच्यातला मुद्दा आहे की सेल्फ ॲक्च्युअलाइज्ड माणसांना समाजाने त्रासच दिलेला आहे. ज्यांनी स्वचं विसर्जन केलं त्यातल्या अनेकांच्या वाट्याला त्यांच्या जीवनभरामध्ये
निंदेशिवाय दुसरं काही आलेलंच नाही आहे, हालअपेष्टांशिवाय दुसरं काही आलेलंच नाही आहे. पण म्हणून तो मार्ग सोडायचा नाही आणि ज्यांनी तो घेतला ते कधीच सोडत नाहीत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला विनोबा सांगतात, की सत्य, आपण नेहमी म्हणतो की नाही, की सत्याचा पाठपुरावा करा आणि सत्याने वागा. सत्य असेल तर तुम्ही स्वचा स्वीकार चांगला करू शकाल वगैरे वगैरे. सत्य म्हणजे काय? तर विनोबांनी आपल्याला सत्याचं स्थूल वर्णन दिलेलं आहे. बघा आणि ते किती छान आहे. तुम्हाला आणि मला रोज वापरण्यासारखं आहे. आत्म्याशी प्रतारणा केली जाऊ नये. आत्मा म्हणजे इथे आपलं विचार, भावना, वर्तन. यामध्ये जे काही विचारांनी विधायक ध्येय ठरवलेलं आहे, अनुरूप भावनांवरती ते आधारित आहे, त्याच्याशी प्रतारणा करू नका. नवीन ज्ञान आणि अनुभव प्राप्त करण्यासाठी स्वतःला खुलं ठेवा. कथन यथाभूत केलं जावं. सत्याचा अर्थ असा, की जे सांगायचं आहे ना, ते जेवढं घडलं तेवढंच सांगा. त्याला मसाला लावू नका. म्हणजे व्हॉट हॅपन्ड हे सांगा, स्टोरी ऑफ व्हॉट हॅपन्ड सांगू नका. काय झालं ते सांगा, काय झालं याची कहाणी सांगू नका. समजलेली गोष्ट आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. स्वमताविषयी आग्रह नसावा. आग्रहाचा अर्थ हट्ट असा घ्यायचा, की हट्ट नसावा. चूक सुधारण्याची तयारी असावी आणि मन, वाचा आणि काया यांचा व्यवहार संयत असावा. किती छान सांगितलंय ना, की हे आपल्याला टिप्स देत आहेत, की रोजच्या जीवनामध्ये असं वागलात की तुम्ही स्वच्या निर्मळ रूपाकडे निश्चितपणे दैनंदिन रूपातही जाल. आणि जेव्हा तुम्हाला या जीवनामध्येच असा विशाल स्व सापडेल, तेव्हा मृत्यूकडे पाहण्याची तुमची दृष्टी सुद्धा बदलेल. विनोबा लिहितात, मनुष्याला मरण यायच्या आधीच मेलं पाहिजे. आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, ही माझी आकांक्षा आहे. म्हणून मरण्यापूर्वी मरायचं आणि भूदानाचं काय होतं ते पाहायचं, असा विचार मी केला. कोणी सल्ला विचारायला आलं तर सल्ला देऊ शकेन, बाकी तटस्थतेने पाहत राहील. आता मी इथं आहे तर डिक्शनरी सारखा राहील. जेव्हा कोणी डिक्शनरीचा उपयोग करतो तेव्हाच ती उपयोगाची असते, नाहीतर अलमारीत पडून राहते. स्वतःच उठून लोकांना शब्दार्थ समजावत फिरावं असा उत्साह तिला नसतो. आपल्याला विनोबा असं सांगतायत, की एक काळ असाही येतो, की ज्या वेळेला आपलं जे अस्तित्व आहे ते खूप ॲक्टिव्ह नसलं तरी चालेल. पण ते असलं पाहिजे. ते अशासाठी, की ज्याला हवं त्याला आपल्या जवळ येऊन आपला सल्ला घेता आला पाहिजे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये बोधिसत्व आणि अर्हत अशा कल्पना सांगितलेल्या आहेत, की आत्मज्ञान झालेला माणूस जो स्वतःच्या स्वतः राहतो आणि त्याचा प्रसार करण्यासाठी आपल्या शक्ती वापरत नाही, पण तरीही तो असतो आणि त्यातच सामर्थ्य असतं, त्याला अर्हत म्हटलं आहे. आणि आत्मज्ञान झालेला माणूस ज्या वेळेला प्रसारासाठी आपलं जीवन देतो त्याला बोधिसत्व म्हटलं आहे. विनोबांच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं, की बोधिसत्वही ते होते आणि हळूहळू अर्हत होत गेले. भूदानाच्या संपूर्ण वाटचालीमध्ये त्यांनी प्रसार केला. त्यानंतरच्या काळामध्ये ते निवृत्तीकडे गेलेले आहेत खऱ्या अर्थानं. एकदा विनोबा भूदानाच्या यात्रेच्या दरम्यान जगन्नाथपुरीला गेलेले आणि निर्मला देशपांडेंनी लिहून ठेवलंय त्यांच्या चरित्रात, जगन्नाथपुरीला सागराच्या उसळत्या लाटांचा खेळ पाहत सारेजण उभे होते. 2-4 लहानशा लाटा वर आल्या तर विनोबा म्हणाले, ही पहा निर्मला, ही पहा कुसुम. नंतर एक जरा उंच लाट उसळली तर ते म्हणाले, आणि हा पहा विनोबा. काही वेळाने एक पर्वतप्राय प्रचंड लाट उसळली तर ते एकदम उद्गारले, हे पहा महात्मा गांधी. पाण्याच्या लाटा उसळल्या आणि पाण्यातच लीन झाल्या. होतं सगळं पाणीच पाणी. लाट उसळल्यानं पाणी वाढलं नाही, की लीन झाल्यानं पाणी कमी झालं नाही. विनोबा जेव्हा हे सगळं बोलत असतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय असेल? तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे असेल,
की या देहाचं आणि या मनाचं, या पृथ्वीवरचं आयुष्य हे मर्यादित आहे. पण त्याच वेळेला एका अनंताचा, एका ऊर्जा स्रोताचा, एका चैतन्याचा आपण भाग आहोत. हे जर आपण जाणून घेतलं, तर या जगण्याला जास्तीत जास्त अर्थपूर्ण करता येईल आणि या मरणाला सुद्धा प्रेमाने सामोरं जाता येईल. म्हणून विनोबा म्हणतात, मी या देहात मृत्यूचा खेळ पाहत असतो आणि खुश होत असतो. मी 86 वर्षाचा झालो. 11 सप्टेंबर 1981ला लिहिलंय त्याने. तर काय विचार करत असतो? देह काळाचा जाणार शेवटी, त्याची धरून मिठी गोटी काय. बाबाचा जन्मदिवस असतो, त्या दिवशी सगळे लोक शांत असतात. तसं ज्या दिवशी बाबाचा मृत्यू होईल, त्या दिवशी पण अशीच शांती ठेवली पाहिजे. यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 15 नोव्हेंबर 1982 हा आहे विनोबांचा निर्वाण दिन. आपल्या या निर्वाणाकडे कसं पाहाल, हे विनोबांनीच आपल्याला सांगून ठेवले. गांधी गेले त्यानंतर विनोबा म्हणाले, महापुरुष देहाच्या बंधनात राहतात, तोवर महान कार्य करतात. पण सीमित देहाचं बंधन तोडून असीमात विलीन होतात, तेव्हा अनंतपटीने अधिक काम करतात. बापू देहातून मुक्त झाले, आता ते आकाशासारखे व्यापक झाले. पूर्वी त्यांना भेटायला पवनारहून सेवाग्रामला जावं लागे, आता काय, फक्त डोळे मिटले की झाली भेट. ते हृदयातच आहेत. खूप महत्वाचं, मोलाचं असं काहीतरी आपल्याला विनोबा सांगतायत. ते आपल्याला म्हणतायत की प्रत्येकाच्या निर्वाणाकडे कसं पाहावं. मग ते गांधी असतील किंवा विनोबा असतील, या देहाच्या बंधनातून केव्हा ना केव्हा तरी आपल्याला दूर जायचंच आहे. पण त्यानंतर काय राहणार आहे? विनोबांचा हा आसेतू हिमाचल केलेला प्रवास राहणार आहे. त्याच्या सगळ्या लाल रेषा आहेत मित्रो, त्या नीटपणे पहा. क्रिस क्रॉस अक्रॉस द कंट्री. एकही भाग आपल्या राष्ट्राचा त्यांनी ठेवलेला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गेलेले आहेत आणि ही महायात्रा होती. या महायात्रेचा अनुभव खुद्द त्यांच्या शब्दात विनोबा आपल्याला सांगतात. तिथेही ते एकटे नाही आहेत, तिथेही ते संकुचित मी नाही आहेत. माझ्या पदयात्रेतला अनुभवही मी नेहमी सांगत असतो. यात्रेत पुढे राम चालले आहेत, 5 पांडव चालले आहेत. बुद्ध, महावीर, शंकर, रामानुज, कबीर, नामदेव सगळे चालतायत. त्यांच्या मागे मी चालतोय असा अनुभव येतो. त्यांची सोबत असते. संस्कृतीच्या महायात्रेमध्ये अशा महापुरुषांची स्वतःची अशी एक लाट असते. तो प्रवाह पुढे 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 चालत जाणार असतो. ती महायात्रा प्रत्येकालाच चालायची असते. पण त्या यात्रेमध्ये इतकं सगळं हे अतीत असतं, इतका सगळा हा भूतकाळ असतो, इतकी सगळी परंपरा असते आणि संपूर्ण देशाचा प्रवास केलेले विनोबांचे हे पाय, हा तळवा. हा तळवा आपल्याला काय सांगतो? हा तळवा आपल्याला तेच सांगतो जे ईशावास्य उपनिषद आपल्याला सांगतं. इथं माझं काहीही नाही, सर्व ईश्वराचं आहे. ही समर्पण वृत्ती ज्याच्याकडे असेल त्याला सर्व मिळेल. कर्म न करता जगण्याची इच्छा म्हणजे जगण्याशी बेईमानी. भोगप्रधान वृत्तीने कर्मनिष्ठा सोडून आळस पत्करणं म्हणजेच नरक. ईश्वराची शक्ती अलौकिक आहे, परंतु भक्तीने आत्मभावना वाढत जाते. आप परभेद नाहीसा होऊन आनंदमय जीवन जगता येतं. बुद्धीचं आयुध उन्नतीसाठी वापरावं, अवनतीसाठी नव्हे. जे गरजेचं नाही ते अज्ञानच असू दे. बुद्धीबरोबर भावनांची शुद्धी महत्वाची. आम्ही गुणदोषांपासून भिन्न केवळ साक्षीरूप आहोत. मोहाच्या आवरणांचा भेद केल्याखेरीज सत्य दर्शन होणार नाही. सत्य दर्शन म्हणजेच ईश्वर दर्शन, म्हणजेच पूर्णत्वाचा, एकत्वाचा अनुभव. हे प्रभो, आम्हाला रुजुतेच्या सरळ मार्गाने घेऊन जा. हे सगळे शब्द विनोबांचेच आहेत. आणि विनोबा एका बाजूने
त्यांनी काय केलं हेच सांगतायत. म्हणून मीच काय करावं? उद्दिष्टाचा विस्तार करावा, त्याबरोबर संकुचित मीचा विस्तार होईलच. सातत्यपूर्ण कृतीसाठी सहकार करावा, सहकारामधून स्वहित आणि परहिताची सांगड घातली जाईलच. कर्माच्या प्रक्रियेमध्ये समर्पण करावं, म्हणजे कर्माचा दर्जा अतुलनीय होत जाईलच. आणि फळाच्या क्षणी स्वामित्वाचं विसर्जन करावं, तर मग नवीन कर्म करण्यासाठी सुद्धा अनंत शक्ती मिळत जाणार आहे. म्हणून कर्मयोगाचं अनंतपट फळ विनोबांना कसं मिळालं? 2015 पर्यंत ची ही आकडेवारी आहे. गीताईच्या 269 आवृत्त्या आणि 41,48,000 प्रती. गीता प्रवचनांच्या मराठीतल्या 56 आवृत्त्या 4,53,000 प्रती. अन्य भाषेतल्या गीता प्रवचनांच्या आवृत्त्या 26,59,000 प्रती. आणि गीता प्रवचनं उपलब्ध असणाऱ्या भाषा जरा नीट पाहूया. हिंदी, संस्कृत, कोकणी, गुजराती, सिंधी, पंजाबी, बंगाली, आसामी, उरिया, उर्दू, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, बागडी, मणिपुरी, मैथिली, इंग्रजी, जपानी, कोरियन, जर्मन, डॅनिश, नेपाळी. आपल्या नक्की लक्षात येतं की विनोबा कुणाचे? तर विनोबा सगळ्या जगाचे. विनोबाच आपल्याला सांगतात जय जगत. विनोबांना सतत ज्ञानेश्वरांसारखंच विश्वात्मक देवाचं फार आकर्षण आहे. ते असं आपल्याला म्हणतात की हे संपूर्ण जग जे आहे त्याच्यामध्येच ईशभाव आहे. शेवटी व्यक्ती, समष्टी आणि सृष्टी ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या नाहीतच. त्यामुळे ह्याच्यातलं एकात्म बघत बघत स्वतःचा शोध घ्या. विचार, भावना आणि वर्तन ह्यांना एकात्म करत करत स्वामित्वामधून बाहेर पडा. प्रक्रियेमध्ये रममाण व्हा. जे विनोबांनी त्यांच्या प्रयोगशील आयुष्यामध्ये स्वतःसाठी केलं तेच त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी सांगितलं. म्हणून आज त्यांच्या स्मृतीला वंदन करत असताना माझ्या भावना ज्ञानेश्वरांच्या शब्दात व्यक्त करतो आणि थांबतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले, एथ माझे जी उरले पाईकपण. धन्यवाद. नमस्कार.